पोस्ट ऑफिस बचत योजना बऱ्याच काळापासून लोकप्रिय आहेत. एकतर याला सरकारी पाठबळ आहे आणि यातनं नियमित परतावा देखील मिळतो. त्यामुळे लोक विश्वासाने या पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी. 50,000 रुपये एफ डी कुठे करावी ज्याने तुम्हाला भरघोस नफा मिळेल? होय मित्रांनो, लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे. 50,000 रुपये एफ डी कुठे करावी, पोस्ट ऑफिस की बँक? मोठा फरक समजून घ्या. आपल्याकडे जेव्हा काही अतिरिक्त पैसे जमा होतात, जसे की 25,000 50,000 रुपये, तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो, हे पैसे सुरक्षितपणे कुठे गुंतवावेत? शेअर बाजार की म्युच्युअल फंडात? परतावा चांगला मिळेल का? पण पहा, तिथे रिस्क असते. म्हणूनच आजही भारतातील करोडो लोकांचा सर्वात मोठा भरघोस फिक्स डिपॉझिट म्हणजे एफ डीवर आहे. पण आज बाजारात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे पोस्ट ऑफिस आपल्या सरकारी सुरक्षिततेसाठी 6.90% ते 7.5% व्याजदर देत आहे, तर दुसरीकडे काही खाजगी बँका आणि स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल 8% किंवा त्याहून अधिक व्याज देत आहे. आता प्रश्न पडतो की जर तुमच्याकडे 50,000 रुपये असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाचं काय राहील? जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बँकेत ठेवावी की कुठे ठेवावी, तुम्हाला जास्त नफा कुठे मिळेल? तर खरं बघितलं तर 100% सुरक्षित राहतील, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तुम्ही जर पैसे गुंतवणूक नसाल तरी पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. त्यामुळे यात गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि त्याच्यामध्ये हमी हे सरकारसुद्धा घेते. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये 1 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी एफ डी उघडता येते आणि यावर वार्षिक 6.90 ते 7.5% व्याज मिळते. साधारणपणे 1 वर्षाच्या एफ डीवर सर्वात कमी व्याज आणि 5 वर्षाच्या एफ डीवर सर्वाधिक व्याज म्हणजे की 7.5% व्याज मिळते. विशेष म्हणजे की 5 वर्षाच्या पोस्ट ऑफिस एफ डीवर आयकर कायद्याचे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलतही मिळते, जी बहुतांश बँक एफ डीमध्ये उपलब्ध नसते. पोस्ट ऑफिस एफ डीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत केंद्र सरकार दर महिन्यात आणि दर तिमाहीला व्याजदराचा आढावा देते. पण एकदा खातं उघडल्यानंतर त्यावर ठरलेला दर संपूर्ण मुदतीसाठी कायम राहतो. त्यामुळे व्याजदर वाढवण्याची किंवा कमी होण्याची जोखीम नसते. आता बँक एफ डीकडे वळूया. इथे चित्र थोडं वेगळं असते. बँकेचं दर प्रत्येक बँकेत बदलतात आणि त्यामुळे नेहमी तुम्हाला एफ डीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका आणि स्मॉल फायनान्स बँका सगळ्यांचे दर वेगवेगळे असतात. सरकारी बँका म्हणजेच की FBI, बँक ऑफ इंडिया यासारख्या बँका साधारणपणे 6 ते 6.25% व्याजदराने, नेहमी मोठ्या खाजगी बँका आणि म्हणजेच की FDFC, ICICI बँक, ॲक्सिस बँक यांचा दर हे साधारणपणे याच पातळीवर म्हणजेच की 6.45 ते 6.60% आसपास असतात. म्हणजेच की खाजगी आणि यामध्ये जर बँकेमध्ये फरक समजला ते अंतर समोरच दिसून येते. पण खरी गंमत आहे ती स्मॉल फायनान्स बँकामध्ये. स्मॉल फायनान्स बँकामध्ये तुम्हाला 7.5 ते 8.25% जास्त व्याज मिळू शकते. हो, लक्षात घ्या, स्मॉल फायनान्स बँकामध्ये तुम्हाला 8 ते 10% म्हणजेच की 8.25 ते 8% हा व्याजदर परतावा मिळू शकतो. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यासारख्या बँका काही ठराविक मुदतीवर तब्बल 8 ते 8.1% व्याज देत आहे. म्हणजेच की जर तुम्हाला जास्तीत जास्त परतावा हवा असेल आणि थोडी जोखीम घ्यायची तयारी असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट चॉईस असू शकते. तर स्मॉल फायनान्स बँक हा योग्य पर्याय ठरू शकतो. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या बँकामध्ये गुंतवणूक करणे रिस्की आहे. इथे तुम्हाला गव्हर्नमेंट बँकासारखी सुरक्षा मिळत नाही. स्मॉल फायनान्स बँकामध्ये SDIFC विमा संरक्षण फक्त 5 लाख रुपयापर्यंत असते, ज्यामुळे मोठी रक्कम गुंतवण्याआधी बँकेच्या विश्वासार्हता आणि क्रेडिट रेटिंग तपासणं आवश्यक आहे. आता 50,000 रुपयावर कुठे नेमका किती फायदा मिळू शकतो हे तुमच्या दिमागावर गोष्ट आलेली असते. म्हणजे तुम्हाला परतावा कुठे जास्त मिळेल हे लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल. हे समजून घेऊया आपण. जर तुम्ही 50,000 रुपये 5 वर्षासाठी पोस्ट ऑफिस एफ डीमध्ये गुंतवले किंवा क्वार्टरली कंपाऊंड इरेक्सेट पद्धतीने मोजले तर मुदतपूर्तीला अंदाजे 72,000 रुपये ते 72,500 रुपये मिळू शकतात. होय, एवढी मोठी रक्कम तुम्हाला परतावा म्हणून मिळू शकते. म्हणजेच की निव्वळ व्याज अंदाजे 22,000 ते 22,500 रुपयापर्यंतच्या आसपास तुम्हाला मिळू शकतो. शिवाय ही रक्कम 80C अंतर्गत टॅक्स सवलतीसाठी पात्र ठरते. याच रकमेवर जर एखादी मोठी बँकेत 6.60% दराने गुंतवणूक केली तर अंदाजे 70,500 ते 71,000 रुपये मिळतील.
म्हणजेच की पोस्ट ऑफिसच्या तुलनेत हा परतावा थोडा कमीच राहतो. आता जर तेच 50,000 रुपये म्हणजेच की एखादा स्मॉल फायनान्स बँकेत 8% दराने गुंतवले तर दर पूर्तीला 8 म्हणजेच की अंदाजे 74,000 रुपयांच्या आसपास रक्कम तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे पोस्ट ऑफिस बँकेच्या तुलनेत जवळपास 1,500 रुपये ते 2,000 रुपये जास्त फायदा होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा फरक आणखी मोठा असू शकतो, कारण अनेक स्मॉल फायनान्स बँका ज्येष्ठ नागरिकांना 0.25 ते 0.50% जास्त व्याज देतात. मग आता प्रश्न येतो की नेमकी कुठे गुंतवणूक करावी? जर का तुम्हाला 100% सुरक्षितता आणि सरकारी हमी हवी असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. तुम्ही टॅक्स सेव्हिंगला लाभ घेऊ इच्छिता असाल किंवा तुम्हाला व्याजदरातील चढउताराची चिंता न करता स्थिर परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरेल किंवा सरकारी बँकेमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल. दुसरं म्हणजे जर तुम्हाला थोडासा परतावा हवा असेल किंवा 5 लाखाच्या आत गुंतवणूक मर्यादित ठेवायची असेल तर तुम्ही बँकेचे क्रेडिट रेटिंग आणि विश्वासार्हता तपासून मगच गुंतवणूक करणार असाल. जर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकेची गुंतवणूक करू शकता. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जर रक्कम मोठी असेल तर संपूर्ण रक्कम एकाच ठिकाणी न गुंतवणूक ती पोस्ट ऑफिस आणि 1-2 विश्वासार्हता बँकेमध्ये गुंतवणूक विभागून सुरक्षित ठरेल. यालाच गुंतवणुकीतील डिव्हर्सिफिकेशन म्हणतात. शेवटी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे FDवर मिळणारा व्याज पूर्णपणे टॅक्सेबल असतं. त्यामुळे जे तुम्हाला एकूण उत्पादना मोजावं लागत जातं ते एकाच आर्थिक वर्षात व्याज 40,000 रुपयापर्यंत जास्त असल्यास म्हणजेच की TDS लागू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपयापर्यंत आहे. व्याजदर वेळोवेळी बदलत असतात, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर ताजे दर तपासून घ्या. स्मॉल फायनान्स बँकेत गुंतवणूक करण्यासाठी तीच क्रेडिट रेटिंग आणि DICGS विमा मर्यादा नक्की तपासा. थोडक्यात सांगायचं जर झालं तर सुरक्षिततेसाठी बाबतीत जर पोस्ट ऑफिस FD पुढे आहे तर परताव्याच्या बाबतीत काही स्मॉल फायनान्स बँका पोस्ट ऑफिसपेक्षाही सरस ठरतात. तुमचं आर्थिक ध्येय, जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेणे योग्य ठरेल. बाकी तुम्हाला काय वाटतं, कुठे गुंतवणूक करणे योग्य आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमचे 50,000 रुपये कुठे गुंतवू शकता हे तुमची पसंत आहे. पोस्ट ऑफिस की बँकेमध्ये हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे सध्या पैसे कुठे FD करून आहे का हे सुद्धा तुम्ही आम्हाला कळू शकता, कारण की सर्वात महत्त्वाची बाब आहे. सध्या जर भविष्याची गोष्ट केली तर तुम्हाला भविष्यात सर्वात मोठा परतावा या गोष्टीमुळे मिळू शकतो. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला जास्तीत जास्त विचार करून आणि वेबसाईट, संकेतस्थळावर आणि विश्वासार्हता असलेल्या बँकेमध्येच ह्या पैशाची गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाची बाब ठरू शकते. म्हणूनच तुम्हाला आपण योग्य वेळी आणि योग्य माहिती पुरवतो. म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भविष्यातील जे पण लोक गुंतवणूक करू शकतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुमचे 50,000 रुपये तुम्ही कुठे गुंतवणूक करा किंवा तुम्हाला काही प्रश्न निर्माण होत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, कारण की हा महत्त्वाचे प्रश्न आहे आणि यासाठी तुम्हाला तयार राहणे आवश्यक आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तरीसुद्धा तुम्हाला महत्त्वाची बाब आहे की तुम्हाला उरणारे पैसे हे कुठे गुंतवणूक करायचे आहे ज्याने तुम्हाला चांगला व्याज आणि परतावा मिळू शकतो. म्हणून आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.